आवाज ऐकलात ना चकलीचा? तर ही चकली एकदम खुसखुशीत झाली, अजिबात तेलकट झालेली नाही। आज आपण ही चकली पोह्यापासून बनवणार आहोत। एकदम सोपी आहे, पटकन तयार होते। अगदी अर्ध्या तासात ही चकली बनवून तयार होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चकली अजिबात चुकत नाही। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी पण ही परफेक्टच तयार होते। नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचे PRB लाईफस्टाईलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते। चला तर मग पटकन या खुसखुशीत रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि सेम त्याच वाटीने अर्धे वाटी डाळवं घेतलेले आहेत। बरेचसे जण याला भाजकी डाळ किंवा मग पंढरपुरी डाळ असंही म्हणतात। आता हे दोन्ही जिन्नस मिक्सरमध्ये घालून याची फाईन अशी पावडर बनवून घ्यायची। पोहे आणि डाळवं मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर ते चाळूनच वापरायचे। डाळवं आणि पोहे दोन्ही मिळून 1.5 वाटी झाल्यामुळे यामध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं। जर तुमच्याकडे विकतचं तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तेही वापरू शकता किंवा मग घरच्या घरीही बनवून घेऊ शकता। हे मी रेशनच्या तांदळापासून बनवलेलं आहे। सुरुवातीला हे संपूर्ण कोरडे जिन्नस एकत्र करून घ्यायचे व यामध्ये पाव वाटी तेल घेतलेलं आहे। आता हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट असायला पाहिजे। पाव वाटीपेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही, हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा एखादा चमचा तेल कमी घातलं तरीही चालेल, पण जास्त घालू नका। जास्त घातलं तर चकली मात्र तेलातच विरघळू शकते। सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं व मग हाताने संपूर्ण पिठाला हे तेल छान चुळून चुळून लावून घ्यायचं। पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल लागलं गेलं पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता तेल लावल्यानंतर पिठाचं टेक्स्चर असं काहीसं झालेलं आहे। आता यामध्ये सुके मसाले घालू। इथे मी अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर लाल तिखट घालायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मी इथे 4 चमचे घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा धनेपूड घालायची। पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे पांढरे तीळ घालायचे। धनेपूड तुम्ही थोडीशी जास्त घातली तरीही चालेल, पण ही माझी घरीच बनवलेली असल्यामुळे मी थोडीशी कमी घातलेली आहे। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायची। हिंग आवर्जून घाला, त्याने चव खूप छान येते। अर्धा चमचा ओवा घालायचा। संपूर्ण कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे व इथे मी 2 ते 2.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं। हे सुके मसाले पिठाऐवजी पाण्यात घालून पाणी उकळून घेऊन वापरलं तरीही चालेल। आता हे गरम पाणी थोडं थोडं करून पिठावर घालायचं। पाणी गरम असल्यामुळे लगेचच यामध्ये हात घालून हाताने मळून घ्यायचं नाही। सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं। मिक्स करत करतच यामध्ये जसं पाणी लागेल तसं घालायचं। मी शेवटी तुम्हाला किती पाणी लागलेलं आहे हेही सांगणार आहे। जर तुमच्याकडे भाजणीची चकली बनवण्यासाठी वेळ नसेल किंवा मग तुम्ही वर्किंग असाल, अगदी झटपट ही फराळाची रेसिपी बनवायची असेल तर ही बिना भाजणीची चकली तुम्ही अगदी डोळे झाकून बनवू शकता। अजिबात ही फसत नाही। पहिल्या प्रयत्नातही अगदी परफेक्ट होते। थोडं थोडं पाणी घालून या टेक्स्चरचं हे पीठ मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स केलेलं पीठ संपूर्ण एकत्र करून याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ छान वाफलं जातं। कारण आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणून पीठ छान वाफून निघतं। 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वर जे झाकण मी झाकलेलं होतं त्यालाही पाणी सुटलेलं आहे। पीठ छान मुरलेलं आहे। आता याला परत एकजीव करून घ्यायचं व जे पाणी गरम करून घेतलेलं होतं ते हलकंसं कोमट झालेलं आहे। आता तेच पाणी वापरून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मध्यम असं बनवायचं। भाकरीचं पीठ आपण जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं। इथे मी घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। एकूण पाणी मला इथे 2 वाट्या लागलेलं आहे। त्यापेक्षा थोडंसं कमी जास्तही तुम्हाला लागू शकतं। आता याचे 2 गोळे बनवून घ्यायचे व परत याला छान मळून घ्यायचं। जेवढं पीठ छान मळलं जाईल तेवढी चकली छान पडते, अजिबात तुटत नाही। इथे पाहू शकता पिठाला असं प्रेस केल्यानंतर क्रॅक्स पडत नाहीत, म्हणजे आपलं पीठ अगदी छान मळलं गेलेलं आहे। आता याचा लांबट असा गोळा बनवून घ्यायचा।
आता याच्यात चकल्या पाडून घेऊ। चकल्या पाडण्यासाठी मी ते छोटे छोटे प्लेट्स घेतलेले आहेत। सोऱ्यामध्ये जेव्हा आपण ही चकलीची चाळणी टाकतो ना, तेव्हा त्याची खरखरीत बाजू ही बाहेरच्या साईडने आली पाहिजे, तरच आपल्या चकलीला छान असे काटे पडतात। चकल्या पाडून घेते वेळी त्या अशा छोट्या छोट्या प्लेट्सवर पाडून घ्यायच्या, म्हणजे त्या तेलात सोडते वेळी अगदी सहज सोडता येतात, तेलाचा चटका वगैरे बसत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकल्या एकसारख्या एकाच आकाराच्या बनवून तयार होतात। इथे मी तुम्हाला एक चकली पाडून दाखवलेली आहे, यावरून तुम्हाला समजलंच असेल की हे पीठ किती परफेक्ट झालेलं आहे। आता याच पद्धतीने मी ते दुसरी चकली पाडते। चकल्या पाडते वेळी सोऱ्या खूप वर धरायचा नाही, त्यामुळे हा वेढा तुटू शकतो, म्हणून अगदी जवळच धरून ही चकली पाडून घ्यायची। एकाच वेळी खूप जास्त चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत, अगदी 6 ते 7च चकल्या पाडून घ्यायच्या व त्याला लगेचच तळून घ्यायचं। प्लेट्सवरच्या तर मी ह्या पाडून घेतलेल्या आहेत। आता ताटामध्येही 3-4 चकल्या पाडून घेते। या चकल्या पाडते वेळी अजिबात जाणवत नाही की या चकल्या बिना भाजणीच्या आहेत, अजिबात तुटत नाहीत। खरं तर या टेस्टमध्येही सेम भाजणीच्या चकलीसारख्याच लागतात, काहीच फरक जाणवत नाही। त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ही पोह्यांपासून बिना भाजणीची चकली बनवून पहा। चकल्या पाडल्यानंतर त्याचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक जे असतं ते प्रेस करून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर सुटत नाही। इथे मी साधारण 6 ते 7 चकल्या बनवून तयार केलेल्या आहेत। चकलीसाठी तेल कसं असावं? चकली तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं व गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची। एखादा चकलीचा तुकडा तेलामध्ये टाकून पाहिलेला आहे, तो अगदी काही सेकंदातच वर तरंगून आलेला आहे, म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। सुरुवातीला 1 किंवा 2च चकल्या तळायच्या, एकदा जर जास्त चकल्या तळल्या तर मात्र तेलाचं टेम्परेचर कमी होतं व चकल्या एकतर तेलातच विरघळतात किंवा मग नरम पडतात, म्हणून सुरुवातीला 1 किंवा 2च चकल्या तळून घ्यायच्या। चकली तेलात सोडल्यानंतर 2-3 मिनिटानंतर ती झारायला जर थोडीशी कडक जाणवत असेल, तेव्हा ही पलटी करून घ्यायची व संपूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत चकली तळून घ्यायची। चकली तळते वेळी जर गॅसची फ्लेम लो केली तर चकली नरम पडते व जर जास्तच हाय केली तर मात्र चकली वरून तर छान तळली जाते, पण ती आतमध्ये कच्चीच राहते। म्हणून चकली तळते वेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच ती दोन्ही साईडने छान आलटून पालटून तळून घ्यायची। आता चकलीवरचे बुडबुडे बऱ्यापैकी बंद झालेले आहेत, म्हणजे ते खूप कमी येत आहेत, म्हणजे आपली चकली छान अशी तळली गेलेली आहे। आता या स्टेजला चकली काढायची, यापुढे जास्त तळायचं नाही, नाहीतर मग ती करपट लागू शकते। इथे आपली पहिली बॅच तळून झालेली आहे। सेम याच पद्धतीने मी अजून एक बॅच तळते। दुसरी बॅच तळते वेळी मात्र तुम्ही तुमच्या कढईच्या साईजनुसार कमी जास्त चकल्या तळू शकता। 3-4 कितीही चकल्या तळल्या तरीही तेलाचं टेम्परेचर अगदी मेंटेन झालेलं असतं। याच पद्धतीने आता मी सर्व चकल्या तळून घेते। प्लेट्सवर चकल्या पाडून घेतल्यामुळे त्या तेलात सोडायला अजिबात हार्ड गेलेलं नाही। इथे आपल्या संपूर्ण चकल्या तळून तयार झालेल्या आहेत। या चकल्या खूप छान खुसखुशीत काटेरी होतात, अजिबात असं वाटत नाही की या बिना भाजणीच्या आहेत। जर तुमच्याकडेही भाजणीच्या चकल्या बनवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही या बिना भाजणीच्या चकल्या बनवू शकता। काटेरी खुसखुशीत तर झालेल्याच आहेत, त्याचबरोबर अजिबात तेलकट झालेल्या नाहीत, इथे तुम्ही पाहू शकता। आता यातली एक तुम्हाला मी तोडून दाखवते, म्हणजे समजेल की या चकल्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत। आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की या किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि आतमधून अगदी पोकळ या चकल्या होतात। इथे आपल्या खुसखुशीत, खमंग, काटेरी, अगदी पोकळ असलेल्या बिना भाजणीच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। 100% ही रेसिपी अजिबात फसणारी नाही, त्यामुळे तुम्ही या दिवाळीमध्ये नक्की या पद्धतीच्या बिना भाजणीच्या चकल्या बनवा आणि कशा झाल्या मला कमेंट करून सांगा। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।